नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लोक म्हणतात पैसा हा देव नाही, परंतु मंडळी पैसा हा देवापेक्षा सुद्धा कमी नाही. कारण पैशांना माणसाच्या मूलभूत गरज पूर्ण होतात. हा जगामध्ये जेवढं काही अडचणी असतील, जेवढं काही समस्या असतील, त्या समस्या देवाच्या अगोदर पैसा सोडवतात असतो. म्हणून या पैशाच्या मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. तुम्ही पण पैशासाठी कष्ट करतात, मी सुद्धा पैशासाठी कष्ट करते. परंतु सगळेच माणसं काय श्रीमंत होत नाही, सगळ्याच माणसांच्या काय पैसे मिळत नाही. याच्या कारण म्हणजे काय, त्याच्या प्रबंध त्यांनी साथ देत नाही, त्यांच्या नशीब त्यांना साथ देत नाही. म्हणून या पैशाला मिळण्यासाठी लोकांना रात्रंदिवस धडपड चालू आहे. जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत लोक रात्रंदिवस कष्ट करतात आणि पैसे मिळवतात मंडळी. परंतु बरेच वेळ काय होतं की नशीब आपल्या प्रारंभ आपल्याला साथ देत नाही, म्हणून आपल्याला पैसे मिळत नाही. मंडळी, आपल्या देवघरामध्ये आपण 3 गोष्टी देवऱ्यात, या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं तर तुमच्या प्रॉब्लेम तुम्हाला साथ देत होईल, तुमच्या नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या घरामध्ये आयुष्याच्या कुठलेही कमतरता पडणार नाही. मंडळी, खरं पाहायला गेलं तर नशिबापेक्षा कोणी मोठं नाही. तुम्ही म्हणत असाल की आम्ही कष्ट करू, कष्टापेक्षाही नशीब सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर मंडळी, कष्ट करा, प्रामाणिक कष्ट करा, त्याच्या पैसे मिळेल. परंतु तुमच्या जे देवघर आहे, तुमच्या घरामध्ये जे देवघर आहे, या देवघरामध्ये जर तुम्ही 3 गोष्टी ठेवलं तर नक्कीच तुम्हाला पैशाच्या कुठलेही कमतरता पडणार नाही. कोणत्याही 3 गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला शेवटपर्यंत मी 3 गोष्टी सांगितलेली या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला पैशाच्या अडचणी कधीच भासणार नाही. हा व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत पहा. चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतात आणि त्या देवघराच्या पूजा सगळेजण करतात. काही घरामध्ये महिला देवघराची पूजा करतात, तर काही घरामध्ये पुरुष देवघराच्या पूजा करत असतात. तर या देवघरामध्ये सगळे देव असतात, आपल्या कुलदेवता असतात, आपली कुलदेवी असती, सगळे जेवढा काही देवी आपल्याला आवडतात, ही सगळी देवी त्या देवघरामध्ये असतात. परंतु मंडळी, लक्षात ठेवा, आपल्याला 3 गोष्टी आपल्याला देवघरात ठेवण्याच्या, त्या 3 गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्या 3 गोष्टी जर तुमच्या देवघरात ठेवलं तर तुमच्या घरामध्ये कुठलेही पैशाच्या कमतरता पडणार नाही, तुमच्या घरातल्या दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय करा की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असला तर, व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असलं तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, जर जाणून घ्या आपल्या देवघरामध्ये काय असली पाहिजे का. आपल्या देवघरामध्ये सगळ्या देवी देवता बाजार असतो, परंतु आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्ती नसतो. काही लोकांच्या या देवघरामध्ये मूर्ती असेल सुद्धा, परंतु कोणती मूर्ती पाहिजे हे लक्षात घ्या. पहिला गोष्टी, आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चांदीच्या मूर्ती पाहिजे आणि ती ही बसलेली पाहिजे. उभी असलेली मूर्ती चालणार नाही. ही गोष्टी खतळीने
जबाबदारीने लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये लक्ष्मी असती ती बसलेली पाहिजे आणि चांदीच्या मूर्ती पाहिजे. तुम्ही म्हणतात पैसे नाही, मग आपल्याला कुठे मूर्ती साधारण छोटी जर असली तरी चालेल. आपल्याला कुर्तीप्रमाणे आपल्या मी मूर्ती ठेवावी. म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये चांदीच्या मूर्ती असली पाहिजे आणि जर शुक्रवारी या चांदीच्या मूर्तीला आपण दुधाभिषेक करावे, तिची आरती करावे, तिची पूजा करावे. शक्य झाले तर 8 दिवसाही करा, काही अडचणी नाही. तर पहिल्या गोष्टी चांदीच्या मूर्ती तुमच्या घरात असली पाहिजे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, जर तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही बिझनेसमध्ये असेल आणि ज्या टायमाला तुम्ही तुमचा बिझनेस व्यवसाय चालू करत त्या टायमाला बहुनीचा जे गिरायक असतो, बहुनीचा जो कस्टमर असतो, आपल्या भाषेत ज्याला सुरुवातीला गिरायक म्हणतात आपण, ग्राहक, तर जो बहुनीचा जो पैसे जमा झालेली असतात ह्या ना बहुनीचे पैसे काय करा, बाजूला ठेवून आणि संध्याकाळी घरी येताना त्यावेळेस ते पैसे आपल्या देवघरात ठेवा. गिरायक हे देवाचा रूप असतो. ग्राहक देवभाव म्हणजे कस्टमर आपली देवता असतो. व्यवसायक असला तरी तो बिझनेस झालेले पैसे तुम्ही तुमच्या देवघरात आवर्जून ठेवा. याने काय होईल, तुमच्या घरातला उत्पन्न वाढेल, तुमच्या घरातला दारिद्र्य कमाईच नष्ट होईल. या गोष्टी जबाबदारीने लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही नोकरी असलं तर तुमचा जो पगार आहे त्या पगाराला कमीत कमी 1% हिस्सा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा. 1000 रुपये जर तुमचा पगार असेल तर त्यातली 10 रुपये तुम्ही त्या देवघरामध्ये ठेवून घ्या. याचा फायदा काय होईल, आपल्या धनवृद्धीसाठी त्याचा फायदा होईल. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जे आहे, टायमाला तुम्ही देवदर्शनाला जा. तुम्ही कुठेतरी देवाच्या दर्शनाला जात असेल, ज्या ठिकाणी तुम्ही देवाच्या दर्शनाला जाईल त्या ठिकाणीच्या वेळेस तुम्ही देवतेच्या दर्शन घ्या. तर त्यावेळी देवाच्या जवळच्या फुला उचलायच्या विसरू नका. त्याच देवाच्या चरणी जवळच्या फुला उचलून आणि आपल्या घरातल्या देवऱ्यात ते आणून मांडा. त्याच्या होईल काय तर त्या देवी त्याच्या ऊर्जा आपल्या देवघरामध्ये शिरेल आणि आपल्या घरातल्या दारिद्र्य, अंधकार ह्या ठिकाणी नाही. सेवा तर मंडळी, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहे. ते उपाय वैज्ञानिक दृष्टी जरा सक्षम नसेल तर आध्यात्मिक दृष्टी मात्र सक्षम आहे. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे ईश्वराशी, त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असत आहे. नक्कीच देव त्या माणसाच्या चांगली करत असतो. मंडळी, या 3 गोष्टी तुमच्या देवघरात तुम्ही आवर्जून ठेवा. या 3 गोष्टी ठेवल्याने तुमच्या घरातल्या दारिद्र्य समूळ नष्ट होईल. माझी 100% गॅरंटी. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.